महत्त्व आहे म्हणून सांगतात. दाने सकळ वांछा पुरती, दानेती सर्व पापे लोपती, दाने सकळ रोग निरसती, चतुर्वर्ग प्राप्ती दानेती. दानामुळं सगळ्या विद्या पूर्ण होतात. दानामुळं सगळं पाप नाहीसं होतं महाराज. दान दिल्यानंतर सगळे पाप नाहीसे होतात, सगळ्या विद्या पूर्ण होतात. दानामुळं सगळ्या जगामध्ये कीर्ती वाढते. अशा प्रकारे दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून प्रिय जगी मानवे, सर्वदाही दान करावे, आणि विशेष तो अधिक मासी भावे, नित्य दान द्यावे. हे लक्ष्मी म्हणून करता या जगतामध्ये सगळ्या माणसानं दान करावं. होय, दान केल्यानंतर हो सगळ्या प्रकारचं उत्तमात उत्तम त्याचं होतं महाराज. हो, अशा प्रकारे सांगतात. कारण की मानवा प्रत अन्य काला होणे अधिक मासात, सर्वदान जनित फल बहुत लाभते. आता दान करायला तर हरकतच नाही महाराज. दान सगळ्यांना दान करा, पण अधिक मासामध्ये दान केलं ना बरं का, त्याचं फळ उत्तम भेटतं महाराज. हो, एरवी दान केल्यानंतर फळ भेटतं, पण अधिक मासामध्ये जर दान केलं तर त्याचं फळ उत्तम भेटतं. म्हणून करता ज्ञान्या माणसांनी, भल्या माणसांनी, ज्ञानी माणसांनी अधिक मासामध्ये दान करावं अशा प्रकारे सांगतात. सकळ व्रते सकळ दाने, सर्व जप होम देवार्चने, आणि सर्व मास याहुनी गुणे, विशेष असे अधिक मास. दान करणे उत्तम आहे, जप करणे उत्तम आहे, यज्ञ करणे उत्तम आहे, यात्रा करणे उत्तम आहे. म्हणून करता सगळ्या लोकांनी दान धर्म यात्रा जप तप अनुष्ठान या अधिक मासामध्ये करावं. म्हणून करता सर्वस्व पुण्य होतं अशा प्रकारे सांगतात. यात स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि प्रार्थ्य इत्यादी कवन्या ही प्रकारे पूर्ण व्याजे ही व्रत करीती जे. हो, या देहानं व्रत लोक करतात. पहिलं काय करतात? स्नान करतात. स्नान झाल्यानंतर देवपूजा करतात. देवपूजा झाल्यानंतर गायीची पूजा करतात. गायीची पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाची पूजा करतात. ब्राह्मणाची पूजा झाल्यानंतर अतिथीची पूजा करतात. पुन्हा दान धर्म करतात. या देहानं बरं का, दान धर्म झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर या लोकामध्ये बी हा देह सुखानं राहतो, आणि वैकुंठाला किंवा गोलोकाला गेल्यानंतरही सुखानं राहतो. असं दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तयाचे सकळ पापराशी नाश पावती समूळेशी, आणि यम तयाच्या दृष्टीशी न पडेची दान निश्चय. एकही पाप राहत नाही महाराज. आणि पाप नाही राहिलं की यमच नजरात पडत नाही महाराज. आणि पाप झालं की यम नजरी येतो महाराज. पापामुळं यमाची यातना आहे. आणि पाप नसल्यावर देवाची संगती महाराज. संगती बरं का, आपल्या पाप पुण्यावर आहे. पाप केलं की यमाच्या संगतीनं राहावं लागतं, आणि पुण्य केलं की देवाच्या संगतीनं राहतो. म्हणून करता सर्व पाप नाहीष्ट होतं, आणि यमच दृष्टीला दिसत नाही, सगळे देव दिसतात. असं दानाचं सामर्थ्य आहे. अधिक मास व्रतोत्पन्न जो दैदिप्यमान पुण्यक्रशान, तेने सतजन्मा पापे घने सघन जळून भस्म होताती. अधिक मासामध्ये पुण्य केल्यानंतर बरं का, जसं अग्नीमध्ये अनेक गवत जळून भस्म होतात, तसं अधिक मासामध्ये दान केल्यानंतर अनेक जन्मातले जे काही पाप आहेत का, ते पाप जळून जाण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून करता हे दान केलं तर चांगलं महत्त्वाचं होतं म्हणून सांगतात. सर्वेश्वरच्छू मानवास जैसा पुरुषोत्तम मास, पावनाशे पै विशेष तैसे इतर नच काही. हो, तशा पद्धतीनं देवामध्ये भगवान श्रेष्ठ देव आहे महाराज. देवामध्ये सगळ्या देवामध्ये श्रीहरी विष्णू भगवान श्रेष्ठ देव आहे. तसं या 12 महिने आणि अधिक महिना 13वा
तर 12 महिने आणि 13वा अधिक मास असा श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये जर दान धर्म केला तर सगळं ईश्वराला प्राप्त होतं आणि म्हणून करता पुण्य घडतं. म्हणून कर्त्यानं शहाण्यानं दान धर्म करावा अशा प्रकारे सांगतात. सहस्राश्वमेध यज्ञ की वाजपे शतप्रमाण, जरी त्रिलोक्यामादी महान पावन आहेत सत्तेची. आता अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पावन होतं, वाजपेय नावाचा यज्ञ केल्यानंतर पावन होतं म्हणून सांगितलं. जगामध्ये पावन कशामुळं होतं? अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पावन होतं. पुन्हा राजस्व यज्ञ केल्यानंतर पावन होतो. पांडवांनी राजस्व यज्ञ केला, अश्वमेधही केला महाराज. वाजपेय यज्ञ काय पांडवाचा ऐकला नाही, त्याच्यामुळं पावन होतो. तर अधिक मासामध्ये जर दान केलं तर यज्ञा इतकं पुण्य होतं. म्हणून करता अधिक मास श्रेष्ठ सांगितलेला आहे. तरी त्या महायज्ञा लागून अधिक मासीचे जे एक दिन, तयाच्या सोडस्या समान योग्यता दान शेषी. अहो, वाजपेय नावाचा यज्ञ, अश्वमेध नावाचा यज्ञ किंवा राजसू नावाचा यज्ञ प्रकार असे कितीतरी केले. आणि अधिक मासामध्ये एक दिवशी जर दान धर्म जर केला, हजारो यज्ञ केले तर पुण्य एक दिवसामध्ये होते. म्हणून करता अधिक मास सगळ्यापेक्षा उत्तम सांगितलेला आहे. गंगा गया कांची पुष्कर, रेवा मही शिवा कुरुक्षेत्र, यमुना चंद्रभागादी पवित्र, आस्ती सर्वत्र क्षेत्रतीर्थे. हो, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, महेंद्र, तनया हे जे काही नद्या आहेत किंवा कुरुक्षेत्र हे तीर्थाच्या ठिकाणी प्रकार, तीर्थाच्या ठिकाणी नद्या असतात आणि नद्याच्या ठिकाणी पवित्रता असते. आणि तशा पद्धतीनं अधिक मासामध्ये दान केलं तर हे पवित्र आहे महाराज. इतर ठिकाणी जायची गरज नाही. गंगेच्या ठिकाणी जायचे नाही, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जायची गरज नाही, त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जायची गरज नाही. घर बसल्या जर दान केलं तर ते पुण्य घडल्या जातं. म्हणून करता अधिक मास श्रेष्ठ सांगितलेला आहे. परीती अधिक मासानं सम तेथे लागती बहुत श्रम, येते अनयासे परम वैष्णव पद पाविजेते. हो, आता गंगेला जाण्यासाठी श्रम होतात, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी श्रम होतात महाराज. अनेक तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी जायला श्रम होतात, अर्थ खर्च होतो. पण अधिक मासामध्ये बरं का घर बसल्या बसल्या दान धर्म केला तर कुठल्याच प्रकारचा श्रम होत नाही. आणि म्हणून त्याला हे जर दान केलं तर आता गंगेला स्नान केल्यानंतर पुण्य होतं. पुण्य झाल्यानंतर पुण्याच्या जोरावर गोलोकाला जातो, वैकुंठला जातो. आणि तशा पद्धतीनं अधिक मासामध्ये दान केल्यानंतर गोलोकाला जातो, वैकुंठला जातो. असं सामर्थ्य अधिक मासाचं आहे. अधिक मासी जे करीती स्नान, तई जन्म फळ मिळविले पूर्ण, या परी सर्व गुण संपन्न नसे आन काहीच. बरं का, अधिक मासामध्ये जर स्नान केलं ना सगळ्या जन्माचं फळ भेटलं जातं म्हणून सांगितलं. जन्मभर काय नाही केलं तरी चालतं, पण अधिक मासामध्ये स्नान केलं आणि सगळ्या कर्माचं फळ, पूर्ण जन्माचं फळ एक दिवस जर आंघोळ केली तर भेटल्या जातं असं सांगतात. येते धरून उपोषण व्रत, पुरुषोत्तमा प्रति पूजित, ते होणी पाप निर्मुक्त, वैकुंठी सतत वसताती. या अधिक मासामध्ये भाव धरून जर श्रीहरीची जर पूजा केली, विष्णू परमात्माची जर पूजा केली तर या अधिक मासामध्ये महाराज गोलोक प्राप्त होतो, सगळे पाप नाहीसे होतात अशा प्रकारे सांगतात. अधिक मास व्रता समान, त्रिजगी नाही काही पावन, ज्ञाने आचरिता पूर्ण, चतुर्वर्ग फळ लाभते. या अधिक मासामध्ये बरं का पूजा अर्चा ध्यान धारणा केली
तर या त्रिलोकामध्ये याच्यासारखं उत्तम काहीच नाही महाराज. हो, 4 प्रकारचा मोक्ष आहे महाराज, 4 प्रकारचा मोक्ष. चारही मोक्षे त्या करणाऱ्याला भेटतात म्हणून सांगतात. जोवरी नाही अधिक मास प्राप्ती तोवरी मेदिनी पापे गरजती. ये मयात नाही तैसे रीती तोवरी ख्याती मिरवितसे. जोपर्यंत अधिक महिना येत नाही का तोपर्यंतच पाप गर्जना करतात महाराज. आबाळ आल्यानंतर जसं मेघ गर्जना होतात का, बरं का. आता आबाळ बी लोपलं आणि पाप बी लोपले महाराज. आता आबाळ बी नाही, गर्जना बी झालं महाराज. आबाळे आहे ना, गर्जना का, अधिक मास चालू आहे ना. होय, अधिक मास संपला. आता बघा मंगळवारपासून गरजायला चालू होते. पाप गरजतात, आबाळ बी गरजणार महाराज. तशा पद्धतीनं महाराज जोपर्यंत अधिक मास येत नाही तोपर्यंत पाप गरजतात. अधिक मास एकदा आला, पुण्याला सुरुवात झाली की पाप आपोआप संपल्या जातात किंवा मरून जातात. अशा प्रकारची अवस्था पापाची होते म्हणून सांगतात. शुभमीस पेरता बीज जैसे असंख्य होय सह किंवा अमृतवली सतेज असंख्य कुमकुरी विस्तरे. हो, तशा पद्धतीनं बी जमिनीत पेरल्यानंतर बरं का, 1 पट जर बी पेरलं तर 100 पट त्याचं उत्पन्न निघतं. आणि तशा पद्धतीने आपण 1 पट जर पुण्य केलं बरं का, 1 पट जर दान केलं तर 100 पटीनं त्याचं पुण्य होतं. हो, अशा प्रकारे सांगतात. की लाविता दुर्वाकूर एक वेगे तयाचे होते अनेक तैसे अधिक मासीच्या आरोली पुण्य सकळीक वाढते. एक हराळी जर आलीनं बांधाला, एक हराळी सगळं वावर हराळीनं यापून जातं ना. यापतं का नाही. आता अलीकडच्या काळात ट्रॅक्टरची अवजार निघाली म्हणून हराळी वावरात नाही महाराज. नाही तर पहिल्या काळात ती हराळी कुंदाडा जर आला तर शेतकरी उपाशी मरत. काय येतच नसत, तेच यायचं. हराळीन कुंदाडा काय धान येऊ देत नसत. तशा ध्रुवा म्हणजे एक हराळीचा जर मोड लावला तर ती सगळा विस्तारपूर्वक सगळ्या ठिकाणी होते महाराज, तीच होते. आणि तशा पद्धतीने थोडं जर पुण्य केलं तर त्याचा खूप मोठा विस्तार होतो. अशा प्रकारे सांगतात. म्हणून सकळी सर्व भावे अधिक मास व्रताचे रावे ऐसे सांगता श्री माधवे लक्ष्मी तयाचे विनवित. श्रीहरी सांगतात म्हणून करता सगळ्यांनी अति भावनेनं, अति आदरानं, अति प्रेमानं सगळ्यांनी अधिक मासाचं जे काही दानधर्म आहे का, जो अधिक मासाचा जो आचार विचार आणि उच्चार आहे का, प्रत्येकानं करावा आणि प्रत्येकाला पुण्य घडल्या जातं असं श्रीहरीनं लक्ष्मीला सांगितलं. मग सांगायचं झाल्यावर लक्ष्मी श्रीहरीला पुन्हा काय म्हणते. आहो देवा अधिक मास व्रता यथाशक्ती भावे आचरिता कैसे काय फळ ये हातात ते मद तत्वता सांगिजे. हो, अशा पद्धतीनं श्रीहरीनं सांगितलं, लक्ष्मीनं ऐकलं. आणि आता हो भावपूर्वक, प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक बरं का या अधिक मासामध्ये जे जे आचार केला का आणि त्या त्या आचाराचं फळ काय काय आपल्या पदरात येतं किंवा हाताला येतं. लक्ष्मी म्हणते श्रीहरी तुम्ही मला सांगा. हो, आता काय काय केल्यानंतर